जेव्हा एखाद्या व्यक्तीचा समजा हात मोडतो किंवा हाडाला काही इजा होते, हा. तेव्हा आपण काय करतो? आपण एक्स-रे काढतो. हो. आणि ती एक्स-रे मशीन आपल्याला एक अतिशय स्पष्ट अशी पांढरी रेषा दाखवते. डॉक्टर फक्त त्या फिल्मवर बोट ठेवतात आणि सांगतात की बघा, इथे फ्रॅक्चर आहे. हो. आणि ती जी स्पष्टता असते ना, ती खूप दिलासा देणारी असते. अगदी बरोबर. कारण आपल्याला नक्की काय बिघडलंय हे डोळ्यांनी पाहता येतं आणि मग त्यावर आपण उपाय शोधू शकतो. पण कसं आहे, जेव्हा विषय मानवी वर्तनाचा येतो किंवा एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचा आणि विशेषतः करिअरसारख्या अत्यंत महत्त्वाच्या निवडीचा येतो, तेव्हा अचानक अशी कोणतीही एक्स-रे मशीन आपल्याकडे नसते. नक्कीच नाहीये. म्हणजे एखादा तरुण विद्यार्थी जेव्हा आपल्या भविष्यातील करिअरचा निर्णय घेत असतो, तेव्हा त्याच्या मेंदूत किंवा त्याच्या स्वभावात नक्की काय सुरू आहे हे दाखवणारा असा कोणताही सोपा स्कॅन उपलब्ध नसतो. आपण अशा एका जगात प्रवेश करत असतो जे खरं तर अत्यंत गुंतागुंतीचे असते. हो, ते अत्यंत गुंतागुंतीचं असतंच. पण मानवी स्वभावाच्या आणि त्याच्या छुप्या क्षमतेचं विश्लेषण करण्याची एक वेगळी आणि अतिशय प्रभावी पद्धत नक्कीच अस्तित्वात आहे. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणात आपण एका अशा अहवालाची चर्चा करणार आहोत, जो खऱ्या अर्थाने मानवी वर्तनाचा एक अचूक एक्स-रे मानला जाऊ शकतो. आणि हा काही साधा रिपोर्ट नाहीये. अजिबात नाही. आपण करिअर कंपास अंतर्गत स्टुडंट नावाच्या उमेदवाराच्या तब्बल 31 पानांच्या डिस्कस्टाईल्स बिहेवियरल रिपोर्टच्या अगदी खोलात जाणार आहोत. हा अहवाल त्या उमेदवाराच्या मानसिक जडणघडणीचे इतके बारकावे उलगडतो की आपण थक्क होतो. आणि महत्वाचं म्हणजे हा केवळ एक छापील कागदी अहवाल नाहीये. IKSK नॉलेज ब्रिजचे डॉक्टर अतुल बी पाटील हे तरुण उमेदवारांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आणि योग्य करिअर शोधण्यासाठी ही करिअर कंपास असेसमेंट घेतात. आजच्या काळात जेव्हा करिअरचे शेकडो पर्याय उपलब्ध आहेत आणि संभ्रम खूप वाढतोय, तेव्हा डॉक्टर पाटील यांचे हे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत. अगदी बरोबर. त्यांची जी असेसमेंट आहे ती उमेदवारांना स्वतःची ताकद आणि कमकुवतपणा अचूक ओळखायला मदत करते. हो. आणि IKSCची जी टॅगलाईन आहे ना, मला ती खूप आवडते. फ्रॉम क्युरिओसिटी टू क्लॅरिटी, फाइंड द स्पार्क दॅट शेप्स युअर फ्युचर. म्हणजेच कुतूहलातून स्पष्टतेकडे तुमचे भविष्य घडवणारी ठिणगी शोधा. हा जो रिपोर्ट आहे ना, तो स्टुडंटला त्याचे भविष्य घडवण्यासाठी एका होकायंत्रासारखे, म्हणजे एका दिशादर्शक कंपाससारखे मार्गदर्शन करणार आहे. होय. आणि या अहवालाची रचना समजून घेणं फार रंजक आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला डिस्कचा मुख्य सिद्धांत पाहायला मिळतो, जो सर्वसाधारण मानवी वर्तनाची एक चौकट ठरवतो. पण खरी जादू त्यानंतर सुरू होते. कोणती जादू? जेव्हा उमेदवाराच्या स्वतःच्या चाचणीनंतर आलेला जो डायनॅमिक डेटा असतो ना, तो त्यात जोडला जातो. कारण सिद्धांत आपल्याला फक्त एक पाया देतो, बेस देतो. पण डायनॅमिक डेटा त्या विद्यार्थ्याचे स्वतःचे असे खास, अगदी जिवंत चित्र उभे करतो. या रिपोर्टमध्ये बऱ्याच ठिकाणी यू असा थेट उल्लेख करून स्टुडंटला त्याच्या स्वतःच्या वर्तनाबद्दल खूप काही सांगितलंय. अच्छा. म्हणजे आपण या DISCच्या मूळ सिद्धांतापासूनच सुरुवात करूया. हे जे DIS आणि C आहेत, हे 4 स्तंभ नक्की कसे काम करतात? कारण आपण बऱ्याचदा ऐकतो की अमुक एक व्यक्ती D आहे किंवा ती S प्रवृत्तीची आहे. पण यामागची खरी यंत्रणा काय आहे? कसं आहे, नुसती नावे माहिती असण्यापेक्षा ते प्रत्यक्ष व्यवहारात कसे वागतात हे समजून घेणं जास्त महत्त्वाचे आहे. यामागची यंत्रणा समजण्यासाठी आपण एका टीमचे आणि एका संकटाचं उदाहरण घेऊया. सांगा. समजा एका IT ऑफिसमध्ये अत्यंत महत्त्वाच्या प्रोजेक्टचा सर्व्हर अचानक क्रॅश झाला. आता अशा वेळी D म्हणजे डॉमिनन्स, ज्याला आपण प्रभुत्व किंवा निर्णायकता म्हणतो, त्या प्रवृत्तीची व्यक्ती काय करेल? ती लगेच सूत्र हाती घेईल. म्हणजे ते एकदम कमांडिंग मोडमध्ये जातील. अगदी तसंच. ते अत्यंत थेट असतात, वेगाने निर्णय घेतात. त्यांना भावनांपेक्षा परिणामांशी जास्त देणे-घेणे असते. ते त्या आव्हानाला थेट भिडतात आणि म्हणतात, मला हे आत्ताच्या आत्ता दुरुस्त हवं आहे. अरे बापरे. म्हणजे ते एकदम ॲक्शन ओरिएंटेड असतात. आणि I प्रवृत्तीचे लोक? I म्हणजे इन्फ्लुएन्स किंवा प्रभाव आणि संवाद. ही व्यक्ती त्या तणावाच्या वातावरणातही लोकांशी संवाद साधेल. टीम पॅनिक होऊ नये म्हणून ते सर्वांना शांत करतील, प्रोत्साहन देतील आणि एक सकारात्मकता टिकवून ठेवतील. अच्छा. म्हणजे D व्यक्ती प्रॉब्लेम सोडवण्यावर लक्ष केंद्रित करेल आणि I व्यक्ती लोकांच्या मानसिकतेवर किंवा मोरालवर. हो ना, अगदी अचूक ओळखलत. आता उरलेले 2 पाहूया. S म्हणजे स्टेडीनेस, म्हणजे स्थैर्य आणि संयम. आता सर्व्हर क्रॅश झाल्यावर ही व्यक्ती अजिबात आरडाओरडा करणार नाही. मग ते काय करतील?
ते अत्यंत शांत राहतील, जुना बॅकअप कुठे सेव्ह केला आहे ते शोधतील आणि अत्यंत संयमाने स्टेप बाय स्टेप काम करतील. खरं तर ते टीमचा सर्वात मोठा आधार असतात अशा वेळी. आणि शेवटी सी म्हणजे कंप्लायन्स, ज्याला आपण पालन आणि अचूकता म्हणू शकतो. ही व्यक्ती सिस्टमच्या अगदी खोलात जाईल आणि नेमक्या कोणत्या चुकीच्या कोडमुळे सर्व्हर क्रॅश झाला याचे अत्यंत अचूक आणि विश्लेषणात्मक निदान करेल. म्हणजे हे चारही प्रकार कोणत्याही टीमसाठी आवश्यकच आहेत? हो, आणि हे चारही प्रकार कोणत्याही व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात असतातच, पण त्यांचा एक विशिष्ट आलेख असतो जो त्यांचं मूळ व्यक्तिमत्व ठरवतो. हे उदाहरण खूपच स्पष्ट करणारं आहे. पण हा अहवाल मानवी वर्तनाला आणखी एका स्तरावर नेतो असं मी वाचलं. यात मानवी वर्तणुकीचे 3 दृष्टिकोन किंवा 3 पर्स्पेक्टिव्हज मांडले आहेत. प्रायव्हेट, प्रोजेक्टेड आणि पब्लिक. म्हणजे एकच व्यक्ती 3 वेगवेगळ्या प्रकारे वागू शकते. यामागचं मानसशास्त्र काय आहे? तिथेच तर माणसाची खरी गुंतागुंता सुरू होते. हे बघा, प्रायव्हेट म्हणजे तुमचे नैसर्गिक वर्तन. जेव्हा तुम्ही एकदम एकटे असता, तुमच्या स्वतःच्या सुरक्षित चौकटीत असता किंवा पूर्णपणे तणावमुक्त असता, तेव्हा तुम्ही कसे वागता ते यातून दिसतं. म्हणजे आपला खरा चेहरा. हो. आणि प्रोजेक्टेड म्हणजे तुम्ही कामाच्या ठिकाणी स्वतःला कसे अनुकूल करता. तुम्हाला वाटते की ऑफिसने किंवा त्या परिस्थितीने तुमच्याकडून एका विशिष्ट वागणुकीची अपेक्षा केली आहे आणि तुम्ही तसे वागता. आणि पब्लिक म्हणजे बाह्य जग किंवा इतर लोक तुमच्या वागण्याला कसे पाहतात. मला हे एखाद्या कपड्यांसारखं वाटत आहे. कपड्यांसारखे म्हणजे कसं? म्हणजे बघा, प्रायव्हेट म्हणजे आपण घरी घालतो तो आपला अत्यंत आरामदार असा ट्रॅकसूट. प्रोजेक्टेड म्हणजे आपण ऑफिसमध्ये जाताना जो एकदम इस्त्री केलेला कडक फॉर्मल शर्ट घालतो तो, कारण बॉसला आणि सहकाऱ्यांना तसं वावरणं अपेक्षित असतं. आणि पब्लिक म्हणजे आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलचा फोटो, जो आपण जगाला आपली इमेज दाखवण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक निवडतो. अरे वा, हे रूपक या संकल्पनेला अगदी योग्य न्याय देते. आणि या उदाहरणातील सर्वात महत्वाचा आणि विचारात घेण्याजोगा भाग माहितीये काय? काय? तो फॉर्मल शर्ट तुम्ही किती वेळ घालू शकता हा खरा प्रश्न आहे. तुमच्या त्या ट्रॅकसूटमधील तुम्ही आणि तुमच्या फॉर्मल शर्टमधील तुम्ही यात जेवढा जास्त फरक असेल ना, तेवढी जास्त ऊर्जा तुम्हाला तो शर्ट घालून वावरण्यात खर्च करावी लागेल. बापरे, हे तर खूपच लॉजिकल आहे. हो ना. आता स्टुडंटच्या या डायनॅमिक डेटाचा विचार केला तर त्याचे हे 3 स्कोअर कसे आहेत हे पाहणं अत्यंत महत्वाचे ठरते. जर त्याचे प्रायव्हेट आणि प्रोजेक्टेड स्कोअर जवळपास सारखे असतील तर तो जास्त मानसिक ताण न घेता काम करू शकतो. पण जर त्यात मोठी दरी असेल, मोठी गॅप असेल, तर त्याला कामाच्या ठिकाणी रोज स्वतःच्या मूळ स्वभावाविरुद्ध जाऊन खूप जास्त तडजोड करावी लागते. आणि हे दीर्घकाळात प्रचंड थकवणारे ठरू शकते, नाही का? नक्कीच. ते अत्यंत एक्झॉस्टिंग असतं. हे भयंकर असू शकतं. म्हणजे जर मला रोज माझ्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध जाऊन वागावं लागलं तर मी काही महिन्यातच पूर्णपणे बर्नआउट होईन. आणि इथूनच आपण या अहवालातील आणखी एका महत्त्वाच्या पैलूकडे येतो असं मला वाटतं. तो म्हणजे चारित्र्य विरुद्ध शैली किंवा कॅरेक्टर वर्सेस स्टाईल. आपण बाहेरून कसे वागतो आणि आतून कसे असतो यातला फरक इथे स्पष्ट केला आहे, बरोबर? अगदी बरोबर. बऱ्याचदा लोक चारित्र्य आणि शैली या एकाच नाण्याच्या 2 बाजू मानतात, पण ते मानसशास्त्रीयदृष्ट्या चुकीचे आहे. अच्छा, मग फरक काय आहे? चारित्र्य म्हणजे आपण एखादी गोष्ट का करतो, म्हणजे वाय. हे आपले मूळ मूल्यमापन आहे, आपली तत्व आहेत, आपला हेतू आहे. तर शैली म्हणजे आपण ती गोष्ट कशी करतो, म्हणजे हाव. हे आपले बाह्य वर्तन आहे, जे जगाला दिसतं. या संकल्पनेसाठी अहवालात हंसाचे म्हणजे स्वॉनचे जे रूपक वापरले आहे ते मला खूप सूचक वाटले. हो, ते खूप सुंदर उदाहरण आहे. पाण्यावर पोहणारा हंस किती शांत, डौलदार आणि अजिबात कष्ट न घेणारा दिसतो, पण पाण्याखाली त्याचे पाय सतत वेगाने आणि ताकदीने फिरत असतात. अगदी तसंच. हंसाचा तो पाण्यावरचा शांत डौल म्हणजे तुमची शैली, जी जगाला दिसते आणि ज्यावरून लोक तुम्हाला पारखतात. आणि पाण्याखाली चाललेली ती अविरत धडपड म्हणजे तुमचं चारित्र्य, तुमची अंतर्गत प्रेरणा आणि तुमची खरी ताकद. म्हणजे स्टुडंटच्या बाबतीत हा डायनॅमिक रिपोर्ट केवळ त्याचे बाह्य वर्तनच नाही, तर तो आतून कोणत्या हेतूने प्रेरित होऊन धडपडत आहे हे स्पष्ट करतो का? होय, 100%. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या माहितीवरूनच स्टुडंटसाठी योग्य शैक्षणिक शाखा आणि भविष्यातील आदर्श करिअरचे मार्ग ठरवता येतात. म्हणजे तो कुठे जास्त चांगला परफॉर्म करू शकेल हे यातून समजतं. हो ना.
एखादी विशिष्ट कंपनी स्टुडंटला का निवडेल, त्याचे व्हॅल्यू टू द ऑर्गनायझेशन काय असेल, तो त्या कंपनीला काय देऊ शकेल, याचा पूर्ण पाया ह्याच विश्लेषणावर उभा असतो. पण इथे मला एक प्रामाणिक शंका आहे. समजा स्टुडंटची शैली एका शांत आणि संयमी हंसासारखी आहे, म्हणजे एस प्रवृत्ती, पण त्याचे चारित्र्य एखाद्या योद्ध्यासारखे म्हणजे डी प्रवृत्तीचे, आतून अत्यंत स्पर्धात्मक आणि आक्रमक आहे. जेव्हा शैली आणि चारित्र्य यात असा तीव्र विरोध असतो तेव्हा नक्की काय होते? हा खूप चांगला प्रश्न आहे. अशा वेळी कामाच्या ठिकाणच्या संस्कृतीचा म्हणजेच आयडियल जॉब कल्चरचा प्रश्न उभा राहतो आणि तो अत्यंत निर्णायक ठरतो. म्हणजे कल्चर मॅच होणं गरजेचं आहे. अगदी. जर स्टुडंट अशा वातावरणात गेला जिथे त्याच्या बाह्य शांतपणाला त्याची कमजोरी मानले गेले आणि त्याच्या आतल्या स्पर्धात्मकतेला वावच मिळाला नाही, तर तो आतून प्रचंड दुखावला जाईल. त्याची प्रगती तिथेच खुंटेल. अच्छा, म्हणजे तो फ्रस्ट्रेट होईल. नक्कीच. म्हणूनच हा रिपोर्ट स्पष्ट करतो की त्याला अशा वातावरणाची गरज आहे जिथे त्याच्या संयमाची कदर होईल आणि तरीही त्याला नेतृत्व करण्याची आणि आव्हानात्मक कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. हा अंतर्गत संघर्ष टाळण्यासाठी आणि इतरांशी सुरळीत काम करण्यासाठी संवादाचे तंत्र विकसित करणं खूप गरजेचे असते. संवादावरून आठवलं, या रिपोर्टमध्ये स्टुडंटच्या संवादाचे ट्रिगर्स आणि ताणतणावाचं व्यवस्थापन यावर बरेच विस्तृत विश्लेषण आहे. विशेषतः कुटुंबात आणि कामाच्या ठिकाणी लोकांनी त्याच्याशी कसे बोलावे म्हणजे डूज आणि कसे बोलू नये म्हणजे डोंट्स, हे नियम प्रत्यक्ष आयुष्यात कसे लागू होतात. प्रत्यक्ष आयुष्यात याचे परिणाम खूप गणज असतात. संवाद म्हणजे फक्त शब्दांची देवाणघेवाण नाहीये. जेव्हा स्टुडंट तणावाखाली असतो तेव्हा त्याचे वर्तन पूर्णपणे बदलते. म्हणजे ताण आल्यावर व्यक्ती वेगळी वागू लागते. होय, आणि प्रत्येक DISC प्रवृत्ती ताणतणावाला वेगवेगळ्या प्रकारे सामोरे जाते. जेव्हा ताण येतो तेव्हा डी प्रवृत्तीची व्यक्ती अधिक आक्रमक होते. तिला परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण हवे असते. आय प्रवृत्तीची व्यक्ती अतिभावनिक होते, विस्कळीत होते आणि खूप जास्त बोलायला लागते. आणि एस आणि सी? एस प्रवृत्तीची व्यक्ती संघर्षापासून दूर पळते आणि पूर्णपणे गप्प बसते. तर सी प्रवृत्तीची व्यक्ती प्रत्येक लहान सहान गोष्टीत अतिचिकित्सक बनते, ज्याला आपण ओव्हरक्रिटिकल म्हणतो, आणि ती सगळ्यांच्या चुका काढायला लागते. म्हणजे हे एका प्रेशर कुकर सारखे आहे. प्रेशर कुकर कसं काय? म्हणजे बघा, ताण आल्यावर डी आणि आय प्रवृत्तीचे लोक लगेच शिट्टी वाजवतात. त्यांच्या भावना आणि त्यांचा राग लगेच बाहेर फेकला जातो. पण एस आणि सी प्रवृत्तीचे लोक शिट्टी वाजवत नाहीत. ते आतल्यात उकळत राहतात. त्यांची वाफ बाहेर येत नाही, पण आत प्रचंड दाब निर्माण झालेला असतो. क्या बात आहे. हे अगदी अचूक विश्लेषण आहे. आणि खरा संघर्ष तेव्हा सुरू होतो जेव्हा एकाची शिट्टी वाजत असते आणि दुसरा आतल्यात उकडत असतो. म्हणजे डी आणि एस एकत्र आले तर? हो. समजा स्टुडंटचे एखादे वरिष्ठ किंवा पालक डी प्रवृत्तीचे आहेत आणि ते रागात ओरडून जाब विचारत आहेत, पण स्टुडंट जर एस प्रवृत्तीचा असेल तर तो वाद घालण्याऐवजी शांत बसेल. मग समोरच्याला वाटेल की हा इग्नोर करतोय. अगदी बरोबर. समोरच्याला वाटेल की हा दुर्लक्ष करतोय किंवा याला काहीच फरक पडत नाहीये. पण प्रत्यक्षात स्टुडंट तणावामुळे आणि भीतीमुळे गप्प झालेला असतो. या रिपोर्टमुळे स्टुडंट आणि त्याच्या सहकाऱ्यांना हे कॉन्फ्लिक्ट ट्रिगर्स ओळखता येतील आणि तो कुकर कधी आणि कसा थंड करायचा हे शास्त्रीय पद्धतीने शिकता येईल. हे खरोखरच नाती वाचवणारे आणि कामाच्या ठिकाणचे वातावरण सुधारणारे तंत्र आहे. आणि नातेसंबंधांचा विचार करता या अहवालात एक अत्यंत रंजक आणि मला वाटतं नवीन संकल्पना मांडली आहे, द प्लॅटिनम रूल. हो, तो या रिपोर्टचा गाभा आहे. कारण आपण सगळेच लहानपणापासून तो पारंपरिक गोल्डन रूल शिकत आलोय ना, की इतरांशी तसे वागा जसे तुम्हाला वाटायला हवे की त्यांनी तुमच्याशी वागावे. पण हा प्लॅटिनम रूल तो विचारच मोडून काढतो. कारण त्या गोल्डन रूलमध्ये एक अत्यंत मूलभूत त्रुटी आहे. कोणती त्रुटी? तुम्हाला जे आवडते ते समोरच्याला आवडेलच असे गृहीत धरणे चुकीचे आहे. तुम्हाला जर सतत लोकांशी गप्पा मारायला आवडत असेल, याचा अर्थ असा नाही की समोरच्यालाही कामाच्या वेळेत तेच हवे आहे. प्लॅटिनम रूल स्पष्ट सांगतो की इतरांशी तसे संवाद साधा जसा त्यांना संवाद हवा आहे. त्यांच्या गरजेनुसार तुमची संवादाची पद्धत बदला. हे तत्वज्ञान ऐकायला खूप छान वाटतं, पण हे प्रत्यक्षात कसं आणायचं? म्हणजे मला समोरच्याला काय हवंय आणि त्याची संवादाची पद्धत कोणती आहे हे कसं कळेल? त्यासाठीच रिपोर्टमध्ये डायरेक्ट ओपन विरुद्ध इनडायरेक्ट गार्डेड अशी एक अतिशय सुंदर आणि व्यावहारिक रचना दिली आहे. कोणतीही व्यक्ती संवादात किती थेट,
म्हणजे डायरेक्ट किंवा अप्रत्यक्ष म्हणजे इनडायरेक्ट आहे आणि स्वतःच्या भावना व्यक्त करताना किती मोकळी किंवा सावध आहे हे आधी ओळखायला हवे. म्हणजे आपण समोरचाच रीडिंग करायचं. हो. जर स्टुडंटच्या लक्षात आले की समोरची व्यक्ती खूप डायरेक्ट आणि गार्डेड आहे, म्हणजेच ती व्यक्ती कामापुरते तर्कशुद्ध आणि थेट बोलणारी आहे, तिला भावनांमध्ये अजिबात रस नाही, तर स्टुडंटने तिथे जाऊन इकडे तिकडेच्या गप्पा मारत बसू नये. अच्छा, तिथे थेट मुद्द्यावर यायचं. अगदी. तिथे त्याने फक्त आकडेवारी, तथ्य आणि थेट मुद्द्याचे बोलावे. हे तंत्र स्टुडंटला स्वतःच्या आणि इतरांच्या प्रेरणा आणि गरजा ओळखून स्वतःला अनुकूल करायला शिकवते. पण इथे मला थोडं थांबावंसं वाटतं. माझा यावर एक मोठा आक्षेप आहे. आक्षेप सांगा ना. जर स्टुडंटला त्याच्या आयुष्यात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनुसार स्वतःला असे सतत बदलावे लागले, म्हणजे बॉस समोर डायरेक्ट व्हा, मित्रांसमोर ओपन व्हा, सहकाऱ्यांसमोर इनडायरेक्ट व्हा, तर ते प्रचंड थकवणारं नाही का? मी स्वतः माझ्या ऑफिसमध्ये सगळ्यांशी त्यांच्या पद्धतीने जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि खरं सांगू, शुक्रवारपर्यंत माझी मानसिक ऊर्जा पूर्णपणे संपलेली असायची. हे असं रोज करणं माणसाला मशीन बनवणारं नाही का? स्टुडंट त्याचं खरे आयुष्य कधी जगणार? तुमचा हा आक्षेप अत्यंत रास्त आहे आणि अनेक जण याच टप्प्यावर गोंधळतात. पण इथे समजून घेण्याची गोष्ट ही आहे की हे तंत्र तुमचे मूळ व्यक्तिमत्व किंवा तुमचे इंजिन बदलण्याबद्दल नाहीये. हे कारचा गिअर बदलण्यासारखे आहे. गिअर बदलण्यासारखे म्हणजे कसं? तुमची कार तीच आहे, तुमचे इंजिनही तेच आहे, पण तुम्ही जर चढावावर असाल आणि तिथे तुम्ही चौथ्या गिअरमध्येच गाडी चालवण्याचा प्रयत्न केलात तर काय होईल? इंजिनवर अवाढव्य ताण येईल आणि ते बंद पडेल. अच्छा, म्हणजे मला परिस्थितीनुसार फक्त माझा गिअर खाली किंवा वर घ्यावा लागेल, इंजिन बदलायची गरज नाही. नक्कीच. संवाद आणि नातेसंबंधांचेही तसेच आहे. तुम्ही तुमच्या मूळ स्वभावातच राहता, फक्त समोरच्या व्यक्तीची संवादाची गती ओळखून तुम्ही योग्य तो गिअर टाकता. जर तुम्ही चुकीच्या गिअरमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केलात तर जास्त ऊर्जा खर्च होते आणि तो थकवा येतो, ज्याचा तुम्ही मगाशी उल्लेख केलात. हे खूपच भारी उदाहरण दिलं तुम्ही. हो, आणि जेव्हा स्टुडंटला या अहवालातील 12 वर्तणूक प्रवृत्तींचे नैसर्गिक तणाव समजतील, तेव्हा तो हा मेंदूत चाललेला रस्सीखेचचा खेळ न थकता सहज खेळू शकेल. हा मेंदूतला रस्सीखेचचा खेळ किंवा टग ऑफ वॉर म्हणजे नक्की काय? हा उमेदवाराच्या डायनॅमिक रेशो डेटाचा भाग आहे. इथे 2 वेगवेगळ्या शैलींमधील नैसर्गिक संघर्षाचे विश्लेषण केले जाते. उदाहरणार्थ डी आणि एस म्हणजेच वेग विरुद्ध संयम. म्हणजे स्वतःच्याच मनात 2 वेगळे विचार. शांतपणे करण्याची प्रवृत्तीही असू शकते. किंवा डायरेक्टिव्ह एक्झिक्युटर विरुद्ध इन्स्पिरेशनल लीडरमधील संघर्ष. हा मेंदूत चाललेला तर्कशास्त्र आणि भावना यांच्यातील समतोल साधण्याचा प्रयत्न असतो, जो या अहवालात अतिशय बारकाईने उलगडून दाखवला आहे. हे सर्व ऐकताना मानवी मनाची गुंतागुंत किती अफाट आहे हे जाणवते. आणि या सगळ्या गुंतागुंतीचं एक दृश्यरूप आपल्याला अहवालाच्या अंतिम टप्प्यात पाहायला मिळतंय, ज्याला इंटिग्रेटेड बिहेवियरल डायमंड ॲनालिसिस आणि DISC बार ग्राफ म्हटलंय. हो, तो व्हिज्युअल मॅपिंगचा भाग आहे. पण खरं सांगायचं तर हे ग्राफ्स आणि डायमंडवरचे ते 8 झोन पाहताना सुरुवातीला खूप दडपण येतं. म्हणजे ते फक्त आकडे आणि बिंदू वाटतात, ज्यातून काहीच अर्थबोध होत नाही पटकन. ते दडपण येणं साहजिक आहे, कारण तो डेटा खूप सखोल आहे. पण त्याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहूया. या डायमंडला आपण एक बॅटरी मीटर समजूया. बॅटरी मीटर. हो, त्यावर असलेले जे बिंदू किंवा प्लॉट्स आहेत ना, ते स्टुडंटचे नैसर्गिक वर्तन आणि त्याचे सार्वजनिक वर्तन कुठे एकत्र येत आहेत हे दाखवतात. जे आतील बिंदू आहेत ते दर्शवतात की स्टुडंटकडे लवचिकता आहे. म्हणजे तो तिथे फ्लेक्सिबल आहे. अगदी बरोबर. तो परिस्थितीनुसार स्वतःला सहज बदलू शकतो आणि त्याची ऊर्जा तिथे टिकून राहते. पण जे बाहेरील बिंदू आहेत ते दाखवतात की त्याची एखादी प्रवृत्ती खूप तीव्र आहे. तिथे तो तडजोड करू शकत नाही आणि तिथे त्याची सर्वात जास्त ऊर्जा खर्च होते. अच्छा, म्हणजे हे बार ग्राफ्स एका अर्थाने स्टुडंटची ऊर्जा कुठे खर्च होते आणि कुठे वाचतीये हे दाखवणारे मीटर आहे. अगदी तसंच. हे तक्ते उमेदवाराच्या वेगवेगळ्या भूमिकांमधील ऊर्जेचा बदल दाखवतात. कामाच्या ठिकाणी त्याला त्याचे नैसर्गिक वर्तन सोडून जेव्हा अनुकूलित वर्तन म्हणजे अडॅप्टेड बिहेवियर करावं लागते, तेव्हा त्याच्या ऊर्जेत काय बदल होतो, तो कुठे थकत आहे आणि कोणत्या वातावरणात तो खऱ्या अर्थाने बहरतोय, हे यातून अतिशय स्पष्ट दिसते.
हे खरोखरच डोळे उघडणारं आहे. सुरुवातीला आपण जो एक्सरेचा संदर्भ दिला होता ना, तो आता मला पूर्णपणे अर्थपूर्ण वाटतोय. डॉक्टर अतुल बी पाटील आणि IKSC नॉलेज ब्रिज यांच्या या करिअर कंपास आणि डिस्क रिपोर्टच्या विश्लेषणातून आपण हे पाहिलं की ह्या 31 पानांचा अहवाल केवळ कोणती नोकरी निवडायची याची एखादी कोरडी यादी नाहीये. नाही, मुळीच नाही. तर तो स्टुडंटला त्याचे शिक्षण, त्याचे लोकांशी असणारे नातेसंबंध आणि भविष्यात येणाऱ्या कोणत्याही व्यावसायिक ताणतणावाचा सामना कसा करायचा याचा एक सखोल आणि जिवंत नकाशा देतो. होय. आणि या सगळ्या सखोल चर्चेनंतर मला एका अतिशय महत्वाच्या आणि थोड्या वेगळ्या विचाराकडे लक्ष वेधून घ्यावेसे वाटते. आपण अनेकदा वाचतो, मोटिवेशनल भाषणामध्ये ऐकतो की यशाचे सर्वात मोठे गमक हे स्वतःला ओळखण्यात आहे. हो, ते तर नेहमीच सांगितलं जातं. पण हा संपूर्ण अहवाल आणि विशेषतः तो प्लॅटिनम रूल समजून घेतल्यानंतर एक पूर्णपणे नवीन प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? स्वतःला ओळखण्याची खरी परीक्षा ही केवळ डोळे मिटून स्वतःच्या आत डोकावण्यात आणि स्वतःचे विचार समजून घेण्यात आहे, की आपण स्वतःला इतरांसमोर कसे उलगडतो आणि आपल्या आजूबाजूच्या जगाशी, लोकांच्या पूर्णपणे वेगळ्या प्रवृत्तींशी आपण किती सहजतेने आणि समजुतीने जुळून घेतो, यातच ती खरी परीक्षा दडलेली आहे. अरे बापरे, हा खरोखरच अस्वस्थ करणारा आणि तरी खूप विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना. म्हणजे आपली खरी ओळख ही आपण बंद खोलीत कसे असतो यावर नाही, तर आपण बाहेरच्या जगाशी आणि माणसांशी कसे जोडले जातो यावर ठरत असावी. याच एका अत्यंत मेंदूला चालना देणाऱ्या प्रश्नासोबत आपण आज इथेच थांबणार आहोत. स्टुडंट आणि त्याच्यासारख्या अनेक तरुणांसाठी डॉक्टर पाटील यांचा हा रिपोर्ट खऱ्या अर्थाने कुतूहलातून स्पष्टतेकडे जाणारा एक भक्कम मार्ग आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रोमांचक सखोल विश्लेषणात. तोपर्यंत या प्रश्नावर नक्की विचार करा.